नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 56 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. शेवटचा पेपर देऊन सगळा ग्रुप वेगळा झाला आणि घरी पोहोचताच मुलींची एकच अवस्था झाली होती. थकल्यासारखं, पण मन मात्र खूपच हलकं झालं होतं. हॉलमध्ये बॅग ठेवताच केतकी म्हणाली, बस आता एक मोठी झोप मी नक्की काढणार. आणि खरंच थोड्या वेळात प्रीती, नीता, सोनाली, केतकी, मनाली या सगळ्याच मुली जणू जग विसरून गाढ झोपून गेल्या. या सगळ्या मुली 2-3 तासांनी झोपून उठल्यानंतर एकमेकींना मेसेज करत होत्या. उठला का सगळ्या? काय करताय? कोणती मूवी बघताय? अशा सगळ्या मुलींच्या गप्पा सुरू होत्या. थोड्याच वेळा सगळ्यांनी आपापल्या घरी मूवीज वगैरे लावून मज्जा मस्ती सुरू केली होती. कोण रोमॅन्टिक वेब सिरीज बघत होती, तर कोण कॉमेडी शो बघत होते. प्रीती बेडवर बसून चिप्स खात तिची फेवरेट वेब सिरीज बघत होती. कधी गाणी लावायची तर कधी फक्त खिडकीत बसून थंड हवा अनुभवायची. असं सगळं करत सगळे परीक्षेनंतरचा दिवस एन्जॉय करत होते. रात्रीचा वेळ अगदी रिलॅक्स होता. ना अभ्यास ना टेन्शन, फक्त मज्जा होती. तेवढ्यात प्रीतीच्या फोनवर एकामागून एक सगळ्यांचे मेसेज येऊ लागले. प्रीती, आम्ही आमच्या मम्मी पप्पांना सांगितलं, त्यांनी आम्हाला तुझ्यासोबत नागपूरला जाण्याची परमिशन दिली आहे. तर प्रीती, आम्ही सगळ्या तुझ्यासोबत नागपूरला येणार आहोत. कार्तिकचाही मेसेज असतो, प्रीती मी पण येणार, सगळे येत आहेत तर मी कसा मागे राहू. सतीशही म्हणतो, हो मी सुद्धा येणार आहे. तेव्हा सगळ्यांचे मेसेज वाचून प्रीतीच्या चेहऱ्यावर मोठं हसू येतं. सगळे नागपूरला येणार आहेत याचा तिला खूप आनंद झालेला असतो. ती लगेच मेसेज टाईप करते, हो गाईज, मग लगेच पॅकिंग करायला सुरुवात करा. तेव्हा सगळेजण म्हणतात, हो पॅकिंग करायची, पण आधी सोनालीची पार्टी तर एन्जॉय करूया. तेव्हा सोनाली लगेच टाईप करते, हो सकाळी मी 10 वाजता मेसेज करणार, तुम्ही सगळे तयार राहा. सकाळ होते, सकाळची हवा एकदम ताजी, मन रिलॅक्स करणारी असते. सोनालीचा करेक्ट 10 वाजता सगळ्यांच्या फोनवर मेसेज येतो, तर गाईज आज माझ्या पार्टीसाठी तयार राहा. पार्टीचं ठिकाण सिक्रेट आहे. दुपारी 12 वाजता सगळेजण कॉलेजच्या बाहेर जमायचं. आणि हो, सगळ्यांनी कपडे कम्फर्टेबल घाला, आपण सगळे खूप मज्जा करणार आहोत. सोनालीचा हा मेसेज वाचून पार्टीसाठी सगळे खूप एक्साइटेड होते. केतकी म्हणते, अगं सांग तरी कुठे आहे पार्टी. सोनाली लगेच टाईप करते, बिलकुल नाही, सरप्राईज आहे. नीताही मेसेज करते, सोनालीची पार्टी म्हणजे भन्नाटच असणार. कार्तिक टाईप करतो, बस मग वेळेवर तयार राहा, सोनाली मॅडमांनी काहीतरी भारी प्लॅनिंग केलेलं दिसतंय. सतीचाही लगेच मेसेज येतो, ओके सोनाली, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे 12 वाजता कॉलेजच्या बाहेर थांबतो. तेव्हा प्रीती सगळ्यांचे मेसेज वाचून हसत असते. तिला सोनालीची पार्टी देण्याची ही स्टाईल खूप आवडलेली असते. सगळे दुपारी 12 वाजण्याच्या काही मिनिटं आधीच कॉलेजच्या गेट समोर येऊन थांबलेले होते. प्रीती, नीता, केतकी आणि मनाली या सगळ्या कॅज्युअल पण स्टायलिश ड्रेसमध्ये एकदम फ्रेश दिसत होत्या. थोड्याच वेळा सतीश आणि कार्तिकी गेट जवळ आले. तेव्हा नीता म्हणते, मी आज खूप एक्सायटेड आहे. सोनाली लोकेशन सांगत नाहीये, याने सस्पेन्स अजूनच वाढत आहे. केतकी लगेच म्हणते, हो ना, आणि आज सगळ्यांचा पार्टी मूड आहे. पाहूया आता सोनालीचा काय प्लॅन आहे. ते सगळे असं बोलत असतात तेवढ्या सोनालीची कार समोर येऊन थांबते. तेव्हा सोनाली गाडीच्या हातूनच म्हणते, चला गाईज, पटकन माझ्या गाडीच्या मागे या. चला आता तुम्हाला दाखवते माझ्या पार्टीचं सिक्रेट ठिकाण. आजचा दिवस फक्त एन्जॉय करण्यासाठी आहे. तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह अधिकच चमकतो. प्रीती लगेच म्हणते, एवढा सस्पेन्स का ठेवते सोनाली. सोनाली लगेच डोळा मारून म्हणते, आजची पार्टी भन्नाट हवी होती म्हणून. केतकी आणि मनाली आपली स्कूटी कॉलेजमध्ये लावून प्रीतीच्या गाडीत बसल्या. सतीश आणि कार्तिक त्यांच्या गाडीने सोनालीच्या पाठीमागे येत होते. गाडी डोंगर रस्त्याने वर जाते. हवा थंड, शांत आणि एकदम सुंदर असते. थोड्याच वेळात ते सगळे एका मोठ्या हिरव्यागार रिकाम्या मैदानात पोहोचतात. तिथे आजूबाजूला मोठमोठी झाडी होती आणि हवा तर अगदी ताजीतवानी वाटत होती. सगळे गाडीतून उतरतात आणि थक्क होऊन मैदानाकडे बघतच म्हणतात, अरे वा सोनाली, पार्टीसाठी किती सुंदर जागा निवडलीस तू. एकदम नॅचरल, जबरदस्त आहे. तेव्हा सोनाली हसून म्हणते, हो,
ही आयडिया माझ्या मम्मीची आहे. पार्टी डोंगरावर केली तर सगळ्यांना ताजी हवा, शांत वातावरण मिळेल. म्हणून माझ्या मम्मीने ही जागा सजेस्ट केली होती मला. असं म्हणत ती आपल्या कारमधून एक एक वस्तू काढायला लागते. चटई, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, जेवणाचे डबे असं पिकनिकसाठी महत्वाचं असणारं सगळं काही तिने आणलेलं असतं. तेव्हा सगळे सोनालीला म्हणतात, सोनाली, हे तर अगदी पिकनिकचं सेटअपच झालं. तू सगळं आधीपासूनच प्लॅन केलं होतंस बहुतेक. तेव्हा हो, एकदम बरोबर असं सोनाली म्हणते. सगळेजण इकडे तिकडे बघत म्हणत होते, एवढं मोठं मैदान आहे, आपण सगळ्यांनी इथं क्रिकेट खेळलो तर किती मजा येईल आपल्याला. तेव्हा सोनाली लगेच म्हणते, काळजी करू नका, मी क्रिकेट खेळण्यासाठी बॅट बॉल पण आणलेला आहे. तेव्हा सगळे एकदम उत्साहात, चला मग आधी क्रिकेट खेळूया असं म्हणतात. पहिल्यांदा कोण बॅटिंग करणार, कोण बॉलिंग करणार यावर त्यांचा थोडा गोंधळ, थोडं हसू आणि थोडी मस्ती चालू असते. शेवटी त्यांचं ठरतं, मनाली बॅटिंग करणार आणि सतीश बॉलिंग. सगळेजण क्रिकेट खेळायला सुरुवात करतात. सतीश बॉल फिरवून हातात सेट करतो, तर मनाली बॅट उचलते आणि पोज घेते. पहिलाच बॉल मनाली चुकते, तसं सगळे जोरात ओरडतात, अगं मनाली, बघून तरी मार. तर दुसरा बॉल टक करून सरकत जातो. तेव्हा सोनाली, केतकी, नीता या सगळ्या मुली पोट धरून हसत असतात. तिसरा बॉल मात्र मनाली कसं बस छोटा शॉट मारते. तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. सगळेजण एक एक करून बॅटिंग करत होते. कोण मोठा सिक्स मारतो तर कोणी बॉलच मिस करतो. सगळीकडे हाशा, चिडवाचिडवी अशी धावपळ सुरू होती. मैदानात दुपारचं हलकं ऊन होतं, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर क्रिकेट खेळण्याची वेगळीच मजा दिसत होती. यावेळी नीता बॅटिंग करत असते आणि कार्तिक बॉलिंग करत असतो. नीता एकदम फोकस देऊन बॉलला टक करून जोरात मारते. त्या क्षणी बॅटला लागलेला बॉल आकाशात उंचच उंच जातो. तेव्हा कॅच कॅच असं म्हणत सगळे बॉल पकडण्यासाठी धावत होते. प्रीती ही आकाशातील त्या बॉलकडे बघत धावत असते, तर दुसरीकडे सतीशही बॉलकडे बघतच धावत असतो. दोघांचे डोळे फक्त बॉलकडे बघत होते आणि अचानक धडाम असा आवाज येतो. सतीश धावत असताना थेट प्रीतीला धडकतो. तेव्हा दोघेही संतुलन गमावून खाली पडतात. प्रीती खाली आणि सतीश थेट तिच्या वर पडतो. जमिनीवर धडामासा आवाज, धुळीचा हलका धूर आणि त्या धुराच्या पडद्यामधून फक्त दोन नजरा एकमेकांवर थांबलेल्या असतात. त्यावेळी प्रीतीचा श्वास अडखळलेला असतो, तर सतीशचे हात तिच्या जवळ टेकलेले असतात. तेव्हा प्रीतीचा चेहरा लाजेने लाल होतो आणि थोडं हसू मिश्रित भावही तिच्या चेहऱ्यावर येतं. सतीशही थोडा घाबरलेला पण तिच्याकडे पाहत असतो. दोघांचे डोळे जुळतात. यावेळी मात्र प्रीती पहिल्यांदाच सतीशकडे अगदी वेगळ्या मऊ भावनेने पाहत असते. त्यावेळी काहीतरी नव्यानं सुरू होत असल्याची छोटी हालचाल दिसत असते. तेव्हा सतीशलाही जाणवतं, हे काहीतरी वेगळंच आहे. आज पहिल्यांदाच प्रीती माझ्याकडे असं मनापासून बघत आहे. त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आपोआप येतं. दुरून कार्तिक हे पाहतो आणि हसू दाबत मनातच म्हणतो, अरे वा, हा सिक्स नीताने नाही, हा सिक्स तर सतीशनेच मारला आहे. नीताच्या या सिक्सवर सतीश आणि प्रीतीची विकेट पडली असं म्हणत तो मान हलवत हसत असतो. तेव्हा सोनाली ही दोघांकडे पाहून थोडी चकित होते. तिलाही पहिल्यांदाच जाणवतं, यांच्यात काहीतरी नक्कीच आहे. या विचाराने तिच्याही चेहऱ्यावर हलकं हसू येतं. तेव्हा सगळेजण जोरात ओरडतात, अरे काय चाललंय, उठा ना आता. सतीश थोडा लाजत, अरे येतो येतो असं म्हणतच उठतो आणि हळूच प्रीतीला हात देऊन तिलाही उठवत असतो. प्रीती त्याचा हात धरते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं, सतीशच्या बोटातून रक्त येतंय. ती लगेच घाबरून म्हणते, अरे सतीश, तुला काहीतरी लागलं वाटतं, जखम झाली आहे तुला. तेव्हा लगेच सतीश म्हणतो, अगं नाही प्रीती, एवढी काही मोठी जखम नाही. थांब, आधी जखमेला पाण्याने धुवूया आणि मग बँडेज लावूया असं प्रीती सतीशला म्हणत असते. ती लगेच आपले कपडे झटकत असते, कारण कपड्यांवर धूळ उडलेली असते. तेव्हा सतीशी शर्टवरील धूळ झटकत असतो. सतीशच्या एका हातातून रक्त येत असतं, पण एका हाताने त्याच्या शर्टवरील धूळ जात नसते. तेव्हा प्रीती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या शर्टवरची धूळ हलकेच झटकत असते. तेव्हा तिच्या बोटांचा नाजूक स्पर्श जसजसा सतीच्या जवळून जातो तसतसं सतीचं हृदय जोरात धडधडू लागतं. तो अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा त्याच्या डोळ्यात मऊ प्रेम, चेहऱ्यावर शांत हसू
आणि मनात पुन्हा पुन्हा तोच एक भाव असतो. तू माझ्याजवळ अशी उभी राहशील आणि माझी काळजी घेशील, हे मी किती वेळा कल्पनेत पाहिलं होतं आणि आता ते खरं होतंय. त्यावेळी त्याचा श्वासही मंदावतो आणि तिच्या हातांचा उबदार स्पर्श जणू त्याच्या छातीपर्यंत उतरतो. सतीच्या शर्टवरील धूळ झटकताना प्रीती एकाग्रतेने फक्त कपड्याकडेच पाहत असते. पण अचानक तिला तीव्र जाणवतं की सती तिच्याकडे एकटक बघत आहे. ती हळूच वर बघते, तसं तिच्या नजरा सतीच्या नजरेला भिडतात. तेव्हा ती एकदम थबकते. सतीश तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहत असतो. त्या नजरेत अशी कोमलता, अशी ओढ असते की प्रीतीचा श्वासच थोडा थांबतो. तिच्या लक्षात येतं सतीश फक्त उभा नाही, तो तिला पाहतोय अगदी मनापासून. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरते. प्रीतीच्या हृदयात काहीतरी गोडसं हलतं. तेव्हा तिला एक अनोळखी नवी भावना जाणवते. पण ती लगेच दचकते, गोंधळते. हात मागे ओढते आणि पटकन सरळ उभी राहते. तेव्हा तिचे गाल अगदी गुलाबी झालेले असतात. सतीश मात्र तिचा हात मागे जाण्याचा तो क्षण बघत हलकेच हसत असतो. पण तो काही बोलत नाही. फक्त तिच्या दचकलेल्या चेहऱ्याकडे पाहत मनातल्या मनात तिच्यावरचं प्रेम वाढवत राहतो. प्रीती थोडी लाजत कानामागे केस सरकवत नजर खाली करत पटकन मुलींकडे जाते आणि म्हणते, अगं आता क्रिकेट खेळणं बास करूया, खूप भूक लागली आहे. चला जेवूया, नंतर खेळूया. तेव्हा मुली लगेच तिला चिडवतच म्हणतात, अगं थांब ना प्रीती, अजून थोडं खेळूया, मज्जा येते किती. तेवढ्या सोनाली आणि कार्तिक दोघेही पुढे येतात. सोनाली म्हणते, हो हो आधी जेवूया, अजून खूप वेळ आहे आपल्याकडे, पुन्हा खेळूया. कार्तिकही मान हलवत म्हणतो, हो आधी जेवण करू, नंतर पुन्हा गुडघे मोडूया तुमचे. तेव्हा सगळ्या मुली हसतच चटया अंतरत असतात. सोनालीच्या मम्मीने बनवून दिलेले जेवणाचे डबे उघडत सगळ्या हसत खिदळत ताटं वाढत होत्या. तेव्हा त्यांच्यापासून थोडं दूर सतीश आणि कार्तिक अजूनही क्रिकेटचं सामान हातात घेऊन उभे होते. तेव्हा कार्तिक हसतच सतीशला म्हणतो, सतीश, आज तर तू सगळ्यात लांबचाच सिक्स मारलास. सतीशला नीट समजलेलं असतं की कार्तिकला नेमकं काय बोलायचं आहे. तेव्हा तोही थोडा हसतच म्हणतो, हो कार्तिक, मला वाटतं यावेळी प्रीतीची ही विकेट पडली. कार्तिक थोडा थबकतो, क्षणभर सतीशकडे बघतो आणि मग टाळी देतच म्हणतो, अरे वा, काय म्हणतोस सतीश. मला पण ते जाणवलं सतीश, प्रीती बहुतेक तुझ्या प्रेमात पडते आता. सतीश काही बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकं खोल शांत हसू फुलतं. तो नजरेनेच प्रीतीकडे बघतो. प्रीती मुलींमध्ये बसलेली होती, ताटं वाढत हसत, केस हलके उडत होते. पण कधी कधी चोरून एक कटाक्ष ती सतीशकडे टाकत असते. दुपारचं ऊन मंद होतं आणि या शांत वातावरणात दोघांच्या नजरेने एक नवं पान लिहायला सुरुवात केलं होतं. सतीश आणि प्रीतीची ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.